करण्यात आले। या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। सलग 10व्या दिवशीला वाशिममध्ये डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी असतील, वाहन चालक असतील यांना रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोणी डिझेल देतं का डिझेल अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांना आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 10 दिवसात पाहायला गेलं तर डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र डिझेल पाहिजे तशा प्रमाणात मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर अशाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बुक मागून बी 2-2 हजाराचं डिझेल म्हणा लागले। 2-2 हजाराचं डिझेल पुन्हा वाहन आणल्यानंतर इथं रोडवर ट्रॅफिक जाम होणार। उजूक हे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर हे पोलीसवाले बोलवतील, ढुंगणावर सटके देते। म्हणजे डिझेल तर नाहीच नाही, पण ढुंगणावर सटके पस्तुरी खाली आहेत का? मग वाहन आणायचे कसे? शेतातलं काम करायचं कसं? शेतातलं काम करायचं या जायला 1000-1500 हजाराचं डिझेल लागते। डिझेल लागल्यानंतर शेतात काम करायचं का? 8-8, 12-12 घंटे इथं उभं राहायचं, 2 आणि 2.5 हजाराचं डिझेल घेऊन जायचं, मग शेतात वापरायचं काय? वाहन आणण्यासाठी जो डिझेलचा अधिभार या शेतकऱ्याच्या डोक्यावर पडणार आहे, त्याची नुकसान भरपाई कशी होणार आहे? आणि तासनतास जर इथं रस्त्यावर किंवा पेट्रोल पंपावर वाहनं उभी राहिले तर शेतातली कामं केव्हा करायची असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। किमान डिझेल तरी मिळावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली आहे। या शेतकऱ्यांना आता डिझेल केव्हा सुरळीत मिळेल हा प्रश्न मात्र अनउत्तरितच आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून निर्माण झालेला डिझेल टंचाईचा फटका आता केवळ शेतकरी आणि मालवाहतूक क्षेत्रालाच नाही तर ट्रॅव्हल व्यवसायालाही बसू लागलाय। दिवसेंदिवस डिझेलची कमतरता वाढत असतानाच डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। अवघ्या एका आठवड्यात प्रति लिटर तब्बल 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले। हिंगोलीहून राज्यभर सेवा देणाऱ्या खुराना ट्रॅव्हल्सच्या तब्बल 40% गाड्या डिझेल अभावी बंद